गणेशोत्सव महाराष्ट्रात नाही तर जगभरात उत्साहाने साजरा होतो। तर या घरगुती उत्साहाची तयारी आपण महिना दीड महिना आधीपासूनच करत असतो। सार्वजनिक उत्साहाची तयारी तर 6 महिने आधीपासूनच सुरू होते। तर आता या तयारीचा अंतिम टप्पा सुरू आहे। 10 दिवस भाविक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात। घरगुती गणपती कोणाकडे 1.5 दिवस तर कोणाकडे 5 ते 7 दिवस असतो आणि गौरी संगे विसर्जित केला जातो। तर यावर्षी 6 सप्टेंबर रोजी हरतालिका व्रत केले जाईल आणि 7 सप्टेंबरच्या सकाळी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल। 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होईल। गणेश चतुर्थी दरम्यान गणपतीचे आगमन साजरे करण्यासाठी संपूर्ण भारतभर भक्त महिने वाट पाहत असतात। गणपतीच्या आगमनाने औचित्य साधून लोक उत्साहाच्या काही महिने आधीपासूनच त्याचे नियोजन आणि तयारी सुरू करतात। तर गणपतीच्या घरी स्वागत करण्यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज लागते। त्याचबरोबर घराची आणि पूजास्थळाची सजावट करण्यासाठी आपल्याला बऱ्याच साहित्याची किंवा सोप्या कल्पनांची गरज पडत असते। या सर्व गोष्टींची माहिती आजच्यापासून मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नर मध्ये। बरेच दिवस झाले गणपती उत्सवासाठी मी अशा छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून ठेवल्या आहेत। त्या सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे। तर अवघे काही दिवस उरले आहेत। सर्व लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता पाहत आहेत। तर श्री गणेशाला आराध्य दैवत म्हणतात। गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं। सर्व विघ्नांचा नाश करणारा असा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली जाते। तर गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते। मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते। याशिवाय सोने, चांदी, तांबे इत्यादीपासून किंवा पितळ इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करू शकता। माझ्या देवघरातील मूर्ती थोडीशी खंडित झाली होती, त्या कारणाने मी गणपती बाप्पांची अशी पितळेची मूर्ती घेऊन आलेली आहे। तर गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीची, ज्याला वामुखी गणपती असं म्हणतात, तर वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते। डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे सोपे असतं असं म्हटलं जातं। मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं। असं मानलं जातं की डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो। तर या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी करणार आहे माझ्या मंदिरामध्ये आणि जे गणेश उत्सवासाठी लागणारी आपली मूर्ती आहे ती वेगळी असणार आहे। तर गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पांना तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री नक्की करून घ्या। गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर, एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी असं सांगितलं जातं। सिंहासनावरती बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते। म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं शुभ मानलं जातं। म्हणून नेहमी सिंहासनावरती किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती आपण खरेदी करायची आहे। श्री गणेशाची मूर्ती घेताना सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असणे गरजेचे आहे। मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी, कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही। तर बऱ्याच मैत्रिणी विचारत असतात की तांब्या पितळेची भांडी तुम्ही किंवा जे पूजेचं साहित्य आहे ते कुठून आणतात। तर स्क्रीनवरती तुम्हाला एक ॲड्रेस दिसत असेल। पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत मंडई समोर हे संजय स्टील सेंटर, तर हे तांब्या पितळेच्या भांड्यासाठी खूप फेमस असं शॉप आहे। तिथून या मूर्ती किंवा लक्ष्मी दिवेही मी तिथूनच आणले होते। तर जो तुम्हाला स्क्रीनवरती ॲड्रेस दिसत असेल किंवा फोन नंबर दिसत असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता। खूप सारी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। खूप छान, सुबक, सुंदर आणि आखीव रेखीव या दीपलक्ष्मी आहेत। तर या 2 दीपलक्ष्मी मला 6,500ला मिळालेल्या होत्या। तर बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं होतं, तर इथे तुम्ही जो मी ॲड्रेस दिलेला आहे तिथं मी गणपती बाप्पांची मूर्ती आणि या 2 दीपलक्ष्मी घेतलेल्या होत्या। तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता। तुमच्या घरातील देवघरामध्ये जर अशी पितळी गणपतीची मूर्ती हवी असेल तर छोटी, मोठी आणि बऱ्याच साईजमध्ये मूर्ती तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि दीपलक्ष्मी मध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटी आहेत, छोट्या मोठ्या अशा तुम्हाला जशा साईजमध्ये हव्या असतील तशा दीपलक्ष्मी नक्कीच मिळतील। तर चित्रशिला आर्ट्समधून मी एक चैत्रांगण रांगोळी मागवली होती। याची किंमत आहे 589। तर आपल्याला जर गडबडीमध्ये रांगोळी काढण्यासाठी वेळ नसेल तर अशी पहा
तर ही रांगोळी मी ॲमेझॉनवरून मागवली होती. ती मला 589 रुपयाला भेटलेली आहे. तर खूप छान गाई वासरू, शंख, त्याचबरोबर तुळशी वृंदावन, स्वस्तिक, ओम, श्री, त्याचबरोबर कासव आणि लक्ष्मीची पावले अशी सर्व शुभचिन्ह या चैत्रांगण रांगोळीमध्ये आहेत. शंखही आहे. तर इथे पहा, ही चैत्रांगण रांगोळी मी ॲमेझॉनवरून मागवली होती. छान असं पॅकिंग करून मला ती मिळालेली आहे. तर या सणांच्या दिवसांमध्ये अशी तुम्ही रांगोळी नक्कीच मागवू शकता. तर हे कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन मी व्हिडिओमध्ये करत नाही. मी स्वतःसाठी किंवा तुम्हा सर्वांना सजावटीसाठी काही आयडिया याव्यात म्हणून या सर्व गोष्टींची मी माहिती तुम्हाला करून देत आहे. ही रांगोळी उचलून तुम्ही कुठेही जिथे तुम्हाला इच्छा असेल तिथे सहज ठेवू शकता. तुळशी वृंदावनापुढे किंवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही अशी ही रांगोळी नक्कीच ठेवू शकता. याच्यामध्ये खूप छान अशी शुभचिन्ह आहेत. तर नक्कीच तुम्ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरती, तुम्हाला सर्व या गोष्टींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जर तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही नक्कीच ॲमेझॉनवरून किंवा ज्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता. त्यानंतर इथे पहा, टेबलवरती टाकण्यासाठी किंवा डायनिंगवरती जर कवर तुम्हाला पाहिजे असेल तर असा एक कवर मी मागवलेला आहे. तर त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खूप छान असा हा डायनिंग कवर आलेला आहे. कलर पण एकदम सुंदर आहे. तर गणपतीच्या किंवा गौरीच्या सजावटीमध्ये जे आपण स्टेप्स बनवतो त्याच्यावरती टाकण्यासाठी मला असा एक कपडा हवा होता. तर त्या कारणाने मी मागवून घेतलेला आहे. आणि हा जरी काही सांडलं तरी हा कपडा खराब होणार नाही. पॉलिस्टर मटेरियल असल्या कारणाने याच्यावरती जरी काही सांडलं तर ते आपल्याला पटकन पुसून घेता येईल आणि त्याचे डागसुद्धा आपल्याला या कवरवरती पाहायला मिळणार नाहीत. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून नक्कीच मागवू शकता. गौरी गणपती डेकोरेशनसाठी मेशोवरून मी असे सजावटीचे दिवेही मागवले होते. हे दिवे जर तुम्हाला आवडले तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या दिव्यांचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्कीच मागवा. तर या डेकोरेशनच्या दिव्यांना उरली असंही बोलतात. तर या एका सेटची किंमत तुम्हाला 306ला एक मिळेल. तर इथे मी 2 मागवल्या होत्या कारण मला गणपतीच्या दोन्ही साईडला ठेवण्यासाठी पाहिजे होत्या. त्या कारणाने मी 2 मागवल्या. तर तुम्ही 2 पद्धतीने याला असेंबल करू शकता. तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल अशा एका पद्धतीने मी असेंबल करण्याची एक पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. तर दुसरी पद्धत ही मी तुम्हाला दाखवते. अशा या छोट्या मोठ्या गोष्टी आपण एकदाच घेतो पण त्या बऱ्याच वेळा आपल्याला डेकोरेशनमध्ये यूज करता येतात आणि दिसतात तर खूप सुंदर. तर ही जी उरली आहे ती तुम्हाला मी असेंबल करून दाखवते आणि त्याची सजावट ही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये करून दाखवते. तर आपण कोणतीही पूजा करत असताना आपण त्याच्या पाठीमागं बॅकड्रॉप नेहमी देत असतो. तर इंस्टाग्रामवरती डेकोर ट्विस्ट ही एक मला पेज मिळालं. त्याच्यामध्ये बॅकड्रॉपसाठी असं सुंदर एक मला स्टँड मिळालं. कोणतीही पूजा असेल तर हे बॅकड्रॉपसाठी आपण नक्कीच वापरू शकतो. खूप छान आणि
पटकन आपल्याला हे असेंबल करता येतं आणि दिसतं सुद्धा खूप सुंदर। तर तुम्हाला मी हे सर्व असेंबल करून आणि त्या स्टँडचं डेकोरेशनही करून तुम्हाला दाखवते। त्याच्यामध्येही छोट्या मोठ्या साईज आहे, तर ही साईज मला 1600 रुपयाला पडलेली आहे। तर हे सर्व साहित्य तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।